नमस्कार. मराठी टिप्समध्ये सर्व मैत्रिणींचं मनापासून स्वागत. तर मंगल कलश का स्थापन करायचा आणि त्याची स्थापना कशी करायची हे आज या व्हिडिओमार्फत मी सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी कलश स्थापन केला जातो. तर ज्या घरामध्ये पाण्याने भरलेला कलश आहे त्या घरामध्ये आपल्या देवीचा वास असतो. त्याचबरोबर ते घर नेहमी सुख समृद्धीने असं भरलेलं असतं. त्यानंतर घरामध्ये कोणत्याही आकस्मिक अडचणी कधीही येत नाही. त्यानंतर आपल्या घरातील सर्वांचा मूड एकदम पॉझिटिव्ह राहतो. घरामध्ये कलश ठेवला तर तो मंगल मानला जातो. त्याचबरोबर देवी देवतांचा त्यामध्ये वास असतो. देवीचा वार असतो त्या दिवशी म्हणजेच मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना नक्कीच करावी. मंगल कलशाच्या पूजनामुळे घरामध्ये शांती येते. जर आपण घरामध्ये पाण्याने भरून मंगल कलश जर ठेवला तर वास्तुदोषसुद्धा निघून जातात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुणी सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तींना नक्कीच फायदा होतो. तर मंगल कलश कसा स्थापन करायचा? तर मंगल कलशाची स्थापना शक्यतो कुलदेवीच्या आशीर्वादासाठी असते. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण त्याचबरोबर नकारात्मक जी शक्ती आहे ती निघून जावी यासाठी असते. त्यामुळे मंगळवारी किंवा शुक्रवारीच या कलशाची स्थापना करावी. त्याचबरोबर एक अशी छोटी डिश घ्यायची आहे, त्यामध्ये तांदूळ ठेवायचं. त्या तांदळामध्ये कुंकू टाकून ते पूर्णपणे मिक्स करायचं आहे. थोडंसं लालसर ते तांदूळ झालं पाहिजे आणि मग त्यानंतर तांब्याचा कलश ठेवायचा आहे. कलशावर स्वस्तिक काढायचं आहे. नंतर तो कलश त्या तांदळावर ठेवायचा आहे. मग त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर एक सुपारी आणि चांदीचं नाणं टाकायचं आहे. जर चांदीचं नसेल तर आपण एक रुपया किंवा 2 रुपयाचं नाणं टाकलं तरीही चालेल. आणि हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षता टाकून त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा आणि यथासांग अशी कलशाची पूजा करावी. आणि हे सगळं काही करत असताना आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा मंत्र म्हणावा. आणि जर आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तरी हा मंगल कलश स्थापन करावा, कारण यामध्ये देवी देवतांचा वास असतो. आणि हा मंगल कलश स्थापन केल्यामुळे प्रत्येक घरामध्ये अगदी मंगलमय वातावरण राहील. त्याचबरोबर अगदी श्रद्धेने भावनेने हा कलश स्थापन केला तर निश्चितच तुम्हाला याचा उपयोग होईल. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.